आदिवासी विद्यार्थ्यांवर अमानवी अत्याचार, तर्हाडी आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। शहादा तालुक्यातील तर्हाडी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। इयत्ता 4थीत शिकणाऱ्या एका निष्पाप विद्यार्थ्यावर अमानवीय वागणूक दिल्याचा गंभीर आरोप होत असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रतीक नीमा वडवी या 4थीतील विद्यार्थ्याच्या खासगी अवयवाला दोरी बांधण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार 6 फेब्रुवारी 2025 रोजी घडला। हा प्रकार अत्यंत गंभीर असूनही तब्बल 3 दिवस शाळा प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही। 8 फेब्रुवारी रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली। त्याला तातडीने धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथील उपचार अपुरे ठरले। त्यानंतर नंदुरबार येथील खासगी रुग्णालयात पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली। गंभीर आरोप, या संपूर्ण प्रकरणात शाळेतील शिक्षकांनी निष्काळजीपणा दाखवला असून जबाबदारी घेण्याऐवजी पालकांना एलसी घेऊन जा असा सल्ला देत मानसिक त्रास दिल्याचा आरोपही करण्यात आलाय। संघटनेची मागणी, या अमानवी घटनेविरोधात बिरसा फायटर्स नंदुरबार संघटना आक्रमक झाली असून त्यांनी प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत। घटनेची सखोल चौकशी करावी, दोषी शिक्षकांवर कठोर कारवाई करावी, पीडित विद्यार्थ्याला वैद्यकीय मदत व आर्थिक सहाय्य द्यावे, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात। प्रशासनाकडे निवेदन, या संदर्भात जिल्हाधिकारी नंदुरबार आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे निवेदन देण्यात आले असून तात्काळ न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे। एका निष्पाप आदिवासी विद्यार्थ्यावर झालेला हा प्रकार केवळ अमानवी नाही तर शिक्षण व्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उभा करतो। आता प्रशासन या प्रकरणात कितपत तातडीने आणि कठोर पावले उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। परिवर्तन 24 न्यूज, तुमचा आवाज, तुमचा हक्क। 6 फेब्रुवारी 2025 मध्ये झालेली घटना माझ्या पोरासोबत तर्हाडी आश्रम शाळेत अशी हादसा झालाय। 3 दिवस दोरी बांधली गेली होती, 3 दिवस राहिलं तरी सरांना माहीत नाही म्हणता। आम्ही त्यांनी दवाखान्यात नेलं होतं नंदुरबार हॉस्पिटलला। आम्ही गेलो तर पोरगा बेशुद्ध पडला होता। त्याच्यानंतर 2 दिवस नंदुरबारला थांबलो, तिथून धुळेला मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेलं होतं। दवाखान्यात तिथं 2 महिने राहिलो। 2 महिन्यानंतर घरी नेलं। घरातून परत प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं होतं। प्रायव्हेट हॉस्पिटल निमेक्स हॉस्पिटल नंदुरबारला, तिथं नेलं खाजगीमध्ये। तरी पोरगाचे ऑपरेशन सक्सेसफुल नव्हतं झालेला। सरांना सांगितलं, एवढे दवाखान्यात फिरून थकलो आम्ही, पैसे नाही खर्चायला, त्यात सांगितलं होतं। सर म्हणतात सामान घेऊन जा आणि पोराशी शाळेची एलसी घेऊन जा असं म्हणतात। डॉक्टरला पण सांगितलं होतं, सर आम्हाला धमकी देऊ राहिले। सर आम्ही डॉक्टर लोकांना सांगितलं, आम्ही काय करू? ते सर लोक सांगत होते डॉक्टरला पण की असं कसं धमकी देऊ शकता सर, असं डॉक्टर लोक पण बोलले होते। त्यांच्याशी पण बातचीत झाली होती। 1,70,000 पूर्वी झाला होता खर्च, पण सरांनी 1 रुपया खर्च दिला नाही आम्हाला। तर्हाडी आश्रम शाळेत असा घटना झाली होती। त्यांना सांगितलं होतं आम्ही, आम्हाला पैसे पाहिजे थोडेफार। ते म्हणतात शाळेत या आणि एलसी घेऊन जा असं म्हणत होते। शासकीय आदिवासी आश्रमशाळा तर्हाडी, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार येथे इयत्ता 4थीत शिकत असणाऱ्या प्रतीक नीमा वडवी या विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्ट वरती दोरी बांधून त्याला अमानवीय वागणूक देण्यात आलेली आहे। शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे हा गंभीर प्रकार घडलेला आहे। दिनांक 6 फेब्रुवारी 2025 ला हा प्रकार घडला आणि दिनांक 8 फेब्रुवारी 2025 ला हा प्रकार उघडकीस आला। जवळजवळ 2-3 दिवस या प्रकाराकडे, विद्यार्थ्यांच्या या जखमेकडे तेथील प्रशासनाने दुर्लक्ष केलं। हे लक्षात आल्यानंतर धुळे रुग्णालयामध्ये त्याला उपचारासाठी नेण्यात आलं आणि तेथे ऑपरेशन केल्यानंतर ते ऑपरेशन फेल झालं आणि नंतर पुन्हा नंदुरबार रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलं। नंदुरबार रुग्णालयात सुद्धा त्याचं ऑपरेशन करण्यात आलं।
तिथेही त्याचं ऑपरेशन फेल गेलेलं आहे. असं होत असताना हे विद्यार्थी व पालक संबंधित शाळेच्या शिक्षकांकडे, मुख्याध्यापकांकडे मदत मागायला गेले. तेव्हा तेथील मुख्याध्यापक व शिक्षक हे या विद्यार्थ्याची LC घेऊन जा, म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला घेऊन जा, अशा पद्धतीची ते भाषा करत आहेत. म्हणून या पीडित विद्यार्थ्याला या प्रकरणामध्ये न्याय मिळाला पाहिजे. या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी. जो पीडित विद्यार्थी आहे त्याला योग्य ते वैद्यकीय उपचार व आर्थिक सहाय्य त्याला देण्यात यावं आणि ज्यांच्या निष्काळजीपणामुळे हा गंभीर प्रकार घडलेला आहे त्या शिक्षकांवरती कठोर कारवाई करण्यात यावी आणि यापुढे अशा प्रकारचे हे अमानवीय प्रकार घडू नये म्हणून आदिवासी विकास विभागाने कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार व माननीय प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. जय बिरसा, जय आदिवासी.